बोदवड परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आणि कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्यासह 3 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी त्यांचं निलंबन करण्यात आले असून या धडक कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। निलंबित करण्यात आलेले टाउन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल आणि पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा यामध्ये समावेश आहे। बोदवड पोलीस ठाण्यात 1 मे रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यातील फिर्यादी पक्षामध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता, ज्यावरून पुढे एक अदखलपात्र गुन्हाही नोंदवला गेला होता। दोन्ही पक्षातील वाढती धुसफूस पाहता पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती। मात्र धनके यांनी परिस्थितीचे गांभीर्याने ओळखता कोणतीही चौकशी किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही। यामुळे दोनही बाजूने वाद अधिकच चिघळला। दरम्यान हिदायतनगर भागात दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा मोठा वाद सुरू असल्याचा फोन आला। टाउन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल हे अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी या दोन्ही गटातील वैमनस्याची पूर्व कल्पना होती तिथे पोलीस ठाण्यात आणून दोन्ही पक्षांवर कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असताना रवींद्र गुरचल यांनी केवळ जुजबी समज देऊन त्यांना सोडून दिले। याच निष्काळजीपणामुळे 21 मे रोजी दोन्ही गटात हिंसक वळण लागून एकाचा निर्घृण खून करण्यात आला। या संवेदनशील परिस्थिती आणि वादाची संपूर्ण माहिती स्थानिक नगरसेवकाने तसेच पोलीस कर्मचाऱ्याने फोन आणि व्हॉट्सअपद्वारे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांना दिली होती। परंतु इतकी गंभीर माहिती मिळूनही सुरवाडकर यांनी स्वतः कोणतीही कारवाई केली नाही। आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आदेश दिला नाहीत। वरिष्ठांना किंवा नियंत्रण कक्षालाही याबाबत अंधारात ठेवण्यात आले। पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्यात सुरवाडकर पूर्णपणे अपयशी ठरल्याने वरिष्ठ कार्यालय अखेर या तिघांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहे।